आणि जो तो म्हणची ना मी तो खरडा घेईन. ते तर आहेच की. हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मी खूप दिवस झाले व्हिडिओ शूट केलाच नाही कोणता. तर आज आम्ही स्पेशल म्हणजे खरडा करणार आहोत, मिरचीचा खरडा. तर तो मिरचीचा खरडा आहे ना, तर कशा पद्धतीनं करणार आहोत. तर आमची मामाची आई आलेली आहे आणि मिरचीचा खरडा ती मला दाखवणार आहे कशा पद्धतीनं करायचा. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढं बघा ते कशा पद्धतीनं. आता मी मिरच्या आहेत ना, तर त्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या होत्या. इथं स्वच्छ आहेत ना, त्याचे देठ काढलेले होते आणि स्वच्छ धुवून असं मी सुकत जरा ठेवायचं त्याला. आणि नंतर आम्ही खरडा करणार आहोत. आता पहिल्यांदा खरडा करताना मिरच्या आहेत ना, तर त्या भाजून घ्याव्या लागतात अशा चांगल्या प्रकारे. थोड्याशा मी इथं भाजलेल्या आहेत आणि थोड्या ह्या मिरच्या मी तव्यात टाकलेल्या आहेत. आणि तिकडं आई आहे ना, तर ती लसूण सोलत आहेत बघा. लसूण सोलत आहे बघा इथं. एवढी लसूण सोललेली आहे आणि एवढी आता बाकी आहे. किती किती प्रमाण घालायचं आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. हा मिरचीचा खरडा आहे ना, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप म्हणजे खूप आवडेल. तर तांदळाची भाकरी असते ना, तर त्याच्यासोबत हा खरडा खायचा असतो. म्हणजे आणखीनच त्याची टेस्ट आहे ना, तर ती वाढते. तर हा खरडा काल आईने येताना करून आणलेला. तर आम्हा सर्वांना तो खरडा आहे ना, तर तो खूप म्हणजे खूप आवडलेला. म्हणून आम्ही आणखीन खरडा करण्यासाठी मिरच्या आणून दिलेत आईकडं. आणि आता आम्ही खरडा करणार आहे. आणि तसंच हा व्हिडिओसुद्धा सेव्ह राहील आमच्याकडं. आणि जेव्हा केव्हा आम्हाला हा खरडा करायचा असेल तर आम्ही हा व्हिडिओ बघून खरडा करू शकतो. तर खरडा करण्यासाठी मिरच्या बघा अशा पद्धतीनं भाजायच्या असतात चांगल्या प्रकारे. या बघा मिरच्यासुद्धा छान होत्या अशा भरलेल्या चांगल्या हिरव्या हिरव्या. आणि हा जो खरडा आहे ना, तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि खाऊ शकता, खराब होणार नाही. तर आणखी थोड्या आहेत मिरच्या भाजायच्या माझ्या. तर आईच्या हातचा जो खरडा आहे ना, तर तो खूपच टेस्टी असतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे खरडे आहेत ना, तर तिने बनवलेले आहेत. वर्ष 2-2 वर्ष असे टिकणारे खरडे तिच्याकडे आहेत, रेसिपीज खरड्याच्या. आणखीन एक रेसिपी आहे ना, तर ती मी तुम्हाला दाखवली होती मागच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता, चेक करून माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा. लॉंग व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि तो सर्वांना खूप आवडलेला आहे. आणि त्याच्यावरती कमेंटसुद्धा खूप छान छान आलेले आहेत. आता ह्या मिरच्या आहेत ना, तर त्या मी थोड्या थोड्या करून आई याच्यामध्ये तव्यामध्ये टाकते आणि असं बारीक होतं ते छान. असं मिक्सरला लावला तर तुम्ही तेवढं छान टेस्ट येणार नाही. पण तुम्ही अशा पद्धतीनं तव्यामध्ये दगडानं जर अशा पद्धतीनं जर वाटला तर खूप छान पद्धतीनं वाटलं जातं आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते याची. तर ते वाटत असताना इथं कांदा आहे ना, तर तो भाजत ठेवलेला आहे. आणि याच्यानंतर कांदा भाजून झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा असतो त्याच्यामध्ये. कांदा टोमॅटो आणि काय हळद खोबरं. हे खोबरं आहे तर ते मी वाटून घेते आहे मिक्सरमध्ये बारीक असं. लसूण पण बारीक करून घेणार आहे. आणि लसूण पण ह्याच्यामध्ये लसूण तव्यातच ना. अशा पद्धतीनं हे असं फिरवून घ्यायचं. चांगल्या पद्धतीनं भाजलं जातं ते. कसं करायचं सांग की. असं करायचं, मीठ लसूण घालून असं चेच. हे झालं ते घट्ट झाले. तेल टाकले असं मीठ.
तर हा टोमॅटो आहे ना, तर तो मी धुवून घेते चांगल्या कांदा आहे ना, तर तो भाजून तयार आहे इथं. आणि याच्यामध्ये मी आता टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे ना, तर तो टाकणार आहे. आणि टोमॅटो टाकून यायचं. हे बघा, इथं मी टोमॅटो आहे ना, तर तो टाकलेला आहे. असं परतून घ्यायचं. त्याला चांगल्या प्रकारे भाजी द्यायचं. खूप छान आहे करडाना, खूप छान लागतो. घेतलं की टेस्ट केलं. केस बनेगा. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि खोबरं टाकलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे. हळद पण टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि हे जे मिश्रण आहे ना पूर्ण, तर ते असं आई कसं करत आहे बघा, तव्यामध्ये थोडं थोडं घालून असं बारीक करून घ्यायचं, म्हणजे आणखीनच टेस्ट लागतं. ते सर्व मिश्रण आहे ना, तर ते पुन्हा एकदा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हलवत राहायचं. आणि थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता. आणि थोडं थोडं करून तुम्ही आम्ही खातो म्हणती दादा एकाच. काय आम्ही जेवतो म्हणती ना, म्हणतो काय डागेल. ते तर आहेच की, तर ते विषय आहे.